सजनी ग काय सांगू आज तू काय जादू केली, रोज भांडणारी ग तू आज कशी युती केली, रोज भांडणारी ग तू आज कशी युती केली. नाही म्हणजे आज लय खुशी दिसतोस तू. म्हणजे कायम मी दुःखात असल्यावर सुटकी चेहराच ठेवावा, कधी हसू नये असं काय कुठल्या डायरीत लिहिलंय का रे? अरे तसं नाही म्हणायचं मला, पण तू लय चांगला दिसतोय का असा खुशीत असल्यावर. हे ना आज माझ्यासाठी सोन्याचा दिन आज उगविला आणि तो म्या डोळा पाहिला अशा अवस्था झाल्या नाना. अरे म्हणजे नक्की काय झालं सांग की मला. बघ नाना, रोज लगा उठल्या बायको कधी सुद्धा मला सर्दी कधी बोलली नाही. बर मी आपलं नेहमीप्रमाणे माझ्या रुटीन प्रमाणे मी आपला हिरा आणि दोरी घ्यायला गेलो कोपऱ्यात, तर माझ्या हातात लगा चक्क दोरी आणि हिरा तिने हिसकावून घ्यावा. काय सांगतोयस? होय, मला म्हटले आजपासून तुम्ही असलं अजिबात काम काय लोडचं काय प्रपंचाचा तुम्ही आजपासून अजिबात ताण घ्यायचा नाही, मग लोड घ्यायचा नाही, काय होईल तसं होईल म्हटले. कुठं न्यायचा येतावा, वर जाताना कोणी नेलं या म्हणून लगा माझं हिसकावून घेतलं आणि लगा देऊन मी पोराला काल चॉकलेटचा पुडा आणलेला त्यात लगा 4 चॉकलेट काढले, 2 तिनं घेतले आणि 2 माझ्या हातावर टिकवली. बघ ना आणि काय म्हटले माहिती का, काय ह्या चॉकलेटच्या गुढीवाणी हितनं पुढं आपल्या दोघांच्या परपंचात गुढी गुलाबी राहिली पाहिजे. अरे वा वा वा. खटकं बिटकं असलं खायचं उडता कामानं लगा ना. मग सांग बघू हाय का ना हे सोन्याचा दिवस बाबन्या, आणि असाच तो आनंदात राहत झाला का, लय भारी दिसतोस तू असा. बघू ना आता तर ह्या चेहऱ्यावर पौर्णिमा फुलल्या, पण आता आमुषा कधी येस तर हे टिकत्या का युती जरा बघूया. सोन्यावर पिवळा आहे. मला एक सांग, माझं एक झालं तू काय एवढा आज बघतात चक्का रे? अहो मी का चिकाळलोय? अरे बाबन्या खरं सांगू का, आज मी तिला 3 किलो मटण आणून दिले. 3 किलो. काय सांगतो? मग ते मी सुक्क केलं तिनं. आता आम्ही जेवलूया म्हणून मी लय आनंदात आहे. बरं ना मला एक सांग, मैत्रीचा धागा हे सहजासहजी जुळत नाही म्हणते ती, तू पक्क्या धाग्यानं बांधला असला तरच जुळतो असं म्हणते ती, खरं असेल का रे? कशावर? अरे ना हे बघ, ज्या वेळेला माझा आणि बायकोचा आमच्या परपंचात तिकडं खटका उडल तेव्हा आमच्या परपंचात तिथं धागाटा उडलेला असते, तसं नेमकं तुझं बी तिकडं पेटतं या. म्हणजे आणि माझं जेव्हा इजल तेव्हा तुझं पण इजतं या. म्हणजे ही बघ की लागा, म्हणजे लागलं तर मला कळ यायची ते तुला कळ येत्या, तुला लागलं तर तुला कळ यायची तिथं मला येत्या. ह्याच्यावर मी म्हणते अरे बाबन्या, यालाच म्हणायची पक्की दोस्ती. पक्की दोस्ती. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. तुटेल काय रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल काय रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची. काय रे कुठं आला खिरीत सराटा? आमचं लागा एवढा आनंदावर विरजन घालायला का तो? काय काम आहे तुझं? काय आहे तू पण? ए लाल्या गोल्या, कोण तुमच्या आनंदावर विरजन घालायला लागलाय? हा लाल्या गोल्या? कोण लाल्या गोल्या? कोण म्हणलं लाल्या गोल्या? कोण म्हणलं? तुम्ही बळी तो पळी. बळी? मी आहे बळी. बाबन्या, तुला ती पळी म्हणते पळी. हे ना तू शांत बस जरा. हे बघ, तो येडा आहे, त्याची आई इडी, त्याचा बाय येडा, त्याचा आजा येडा, त्याची आजी इडी, त्याचं पुरं घरदार येडा आहे. आणि ही तर त्यांच्या पोटाला कसं शाळा निपचल रे, ही बी येडच आहे. तू त्याच्या बोलण्यावर लक्ष देऊ नको. ए तू काय आलास बोल बरं. मी का आलोय तुम्हाला माहित नाही? नाही माहिती. सांगतो, सुधा मास्तरचा निरोप आहे. सुधा मास्तर? कोण रे सुधा मास्तर? कोण सुद्धा मास्तर? बापरे, ते पण माहित नाही? अहो सुदाम साळुंखे, सुदाम साळुंखे. सुदाम साळुंखे? अरे आपल्या शाळेचं प्राचार्य मुख्याध्यापक सुदाम शिंदे म्हणायला त्याला, ती साळुंखे म्हणायला लागलं. हा सुदाम शिंदे. बरं त्यांचं काय आहे? सांगतो, शाळेचं पट कमी झालंय आणि एक शिक्षक उडालाय. उडालाय? बबन्या, कोण उडाले दिसते का तुला? ना तुम्ही लका कसा निसी येणार रे? अरे उडालाय म्हणजे असा वर ढगात उडाला नाही, मग शाळेची पटसंख्या कमी झाल्यामुळं साहजिक एक शिक्षक कमी झालाय असं त्याला म्हणायचं आहे. हा, शिक्षक कमी झालाय वे. बरं मग त्याचं काय? सांगतो, शिक्षकाची एक गरज आहे आणि त्यांनी एक नवीन शिक्षक बघायला सांगितलंय. आदर्श शिक्षक बघितला का नाही तुम्ही? ए नाम्या, लगा तू लग्नाचा निरोप बारशाला द्यायला आलायस आणि आम्हाला विचारतो तुम्ही अजून शिक्षक बघितला का म्हणून. लगा त्या शाळेत शिक्षक भरायचा आहे, एक जागा रिक्त झाल्या हे आता आम्हाला तुझ्या माध्यमातून कळलं. आता आम्ही इथं पुढे बघेल की रे. आणि गावात तेवढ्या त्या पात्रतेचा कोण आहे रे? तो त्या द्या शान भरून टाकायला लागले, तो ती सोयशा जळण मोडायला लागले. ते बघ संप्या,
दोरी खुरप घेऊन रानात निघाले हाय का कोण तसलं गावात? कोण त्याला ऐकायचं नाही, तू जायच ना. गावात शिक्षक व्हायला कोण लायक नाही असं म्हणू नका. एक माणूस आहे, मी त्याचं नाव सुचवू? सुचव की मग. म्हणजे तुझ्या आडात आहे, सांग बघू. मी झालो तर शिक्षक. बबनिया ह्यो शिक्षक होईल मी. नाना होईल की रे, नानाच कशाला करायचं, होईल शिक्षक तो. ए नाम्या, तू नक्की शिक्षक होणार. ए नाना, तो येडे शाळेचा मास्तर होणार. त्याला होय म्हण की, जाऊ दे कटूया येड ती. म्हणजे मी शिक्षक होऊ शकत नाही? हे नाम्या, तुला कोण नाही म्हटलं, तू होऊ शकतोस रे. येड्याच्या शाळेला तू मास्तर होऊ शकतोय. तू जा जर घेत जा. माझा कधी तुम्ही चांगला विचार केलाय का? जातोय मी. बबन्या गावात एखादं गोर गरीबाचं पोरग आहे का शिक्षक होण्याच्या लायकीचं? नाना, हे विषय आहे जरा गंभीर आणि त्याला मेंदूला ताण द्यावा लागेल, विचार करावा लागेल. पण त्याला खर्च आहे. त्या सुक्यातलं काय उरलंय? सुक्यातलं बाळासाहेब बोलवलं होतं मला. हो बोलवलं दीपाली. त्या दिवशी नाही का तुम्ही इट्या चालल्याला पुस्तक आणायला, मग ते राहूनच गेलं बघा. मग ती मी इट्याला गेलो सकाळी, मग तुमच्यासाठी पुस्तक आणली तेव्हा. ही धरा पुस्तक. बाळासाहेब, तुम्ही पुस्तक आणली त्यासाठी थँक्यू, पण मला नको ती पुस्तकं. का हो दीपाली? बाळासाहेब बघा की, एवढे दिवस झाला अभ्यास करते MPSCचा, पण पोस्ट पण निघना झाल्यात आणि मनासारखा निकाल पण लागना. म्हणून मी विचार केला MPSCचा अभ्यास बंद करायचा. अहो दीपाली, एवढ्या दिवस तुम्ही जिद्दीने अभ्यास केला सा आणि असं मधनं स्वतः असावी, तसं नका करू. नाही बाळासाहेब, आता बघा की ही पुस्तकं तुम्ही आणली, पण याच्यासाठी लागणारा खर्च आणि आता अकॅडमी पण लावायला लागेल, त्याला पण खर्च होईल. एवढे पैसे मी कुठनं आणू? आणि काकांचं तुम्हाला माहिती आहे ना कसं आहे ते. असा सारखा सारखा खर्च करणं नाही परवडणार. अहो दीपाली, पैशाचे विचार तुम्ही कशाला करताय? मी आहे की, मी लागेल तेवढी मदत करतो मासनी. हो बाळासाहेब, तुम्ही मदत करालच, पण असं कुठंपर्यंत मी तुमच्याकडनं मदत घेणार आहे? आणि सारखं सारखं मदत घेणं बरोबर पण नाही वाटत. अहो दीपाली, पुढे जाऊन तुम्ही मोठा अधिकारी होत चाला, त्यावेळेस गावाच्या एकासाठी मला मदत करा की, म्हणजे परत फेड होईल हो. असं बाळासाहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मी काय विचार करते माहिती आहे का, काहीतरी काम करत करत जर 4 पैसे येत असतील ना, तर MPSCचा अभ्यास करता येईल मला आणि पैसे पण खर्च करता येईल, कारण मी कमवीन ना स्वतः पैसे. अहो दीपाली, मग ह्या पुस्तकाचं काय करू मी आता? आता ही पुस्तकं नेऊन तरी मी काय करू बाळासाहेब? नमस्कार बाळासाहेब. नमस्कार नामू. कसं काय इकडं? अहो राजेश मास्तरांचा निरोप आहे. राजेश मास्तर? कुठला राजेश मास्तर? अहो आपले शाळेचे मुख्याध्यापक राजेश साळुंखे. ए शिंदे गुरुजी म्हणते त्यांना, शिंदे गुरुजी. मग त्यांना काय म्हणतोय? शिंदे गुरुजीच म्हणतोय की मी. बरोबर, त्यांचं काय? काय म्हणजे आपल्या शाळेचा पट कमी झाल्यामुळं एक शिक्षक उडालाय. ए ओढाला काय म्हणतोयस? कमी झाला असं म्हण की. त्याचा आणि ह्याचा अर्थ एकच की, मी कुठं काय वेगळं बोललोय? काय माणूस. बरं मग आता काय? काय म्हणजे शिक्षक कमी झालाय, मग आता एक आपल्याला आदर्श शिक्षक बघायला नको? मग मी शिक्षक झालो तर कसं वाटेल तुम्हाला? तू आणि शिक्षक तिथे जाऊन तू काय करणार? शिक्षक काय करतो? झाडू मारतो. तेच मी करणार.
नको, तू काय करू नकोस. शिक्षक आहे ना, मीच बघतो. बाळासाहेब, मी काय म्हणते, आपल्या शाळेत मला घेतील का हो शिक्षक म्हणून? तुम्ही आणि शिक्षक? नाही म्हणजे मला शिक्षक म्हणून जर घेतलं ना तर पगार येईल आणि त्या 4 पैशातनं मी माझा खर्च करू शकते ना. म्हणजे MPSC साठी पुस्तकं आणि अकॅडमी सगळंच मी करू शकते. दीपाली, एक नंबर आयडिया बरं का. मग मी आजच मुख्यदमाची गाडी घेतो आणि तुमचं काम करून टाकतो. बाळासाहेब, दिस इज नॉट फेअर लवली. हा ते शिक्षक होऊ शकतात तर मी का नाही? नामू, हा तू कशा बाय नाही माहिती आहे का? अरे शिक्षक होणं महत्वाचं आहे का लगीन करणं महत्वाचं आहे? लगीन करणं महत्वाचं आहे. हा बरोबर बरोबर. मी शिक्षक झालो तर लग्नाचं कसं होणार? शिक्षक काय कधी पण होईन, पण लग्न परत होणार नाही. बरोबर बरोबर. मला एक पोरगी बघा. हा स्मार्ट. काय आयडिया दिली तुम्ही राव. खरंच तुम्ही लय ब्रिलियंट आहे. धन्यवाद धन्यवाद. पोरगी अरे पुस्तक येतो मी. मला लग्न करायचं. दीपाली, उद्या तुम्ही साडी घालून तयार राहा बरं का. मी तुम्हाला शाळेत सोडा येतो. म्हणजे दीपाली शिक्षक होणार. चालते. थँक्यू बाळासाहेब. हा थँक्यू. कशा बाय आता म्हणताय सर? अरे लाग तुमचं तुम्ही बघा, 4 दिवस मी गावाकडे आलो या. हां, ते कुणाला सोनं द्यायचं, कुणाकडे पैसे घ्यायचे, ती ते वही सगळं लिहिलेलं आहे. ते ॲप्लिकेशन आहे, त्यात बघा. हां बघा तुम्ही आम्हाला फोन करू नका. 4 दिवस गावाकडे आले, ह्यांची मला किरकिर राहायचं. बाळासाहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा बसा. हे बस बाबण्या. अरे उभा करायला खुर्ची घेऊन बस की. बाळासाहेब, जरा तुमच्याकडेच काम होतं म्हणाल तर. माझ्याकडे? हां. कसलं? अरे बाबण्या सांग की. बोलू. हां. बाळासाहेब, ती आपल्या शाळेतला एक शिक्षक कमी झाला वाटतं. मग CHBवर काहीतरी जागा भरायची आहे ना. आम्ही आमच्याकडे आलता. तुमच्या काय कानाव? होय होय ना, आम्ही आलता की माझ्याकडं. बोला की, मला माहिती दिली त्यानं. नाम्या सगळं बोललोय. हो. अरे बाबण्या सगळं सांगितलं या. म्हणजे आपलं निम्मं काम झालं या. बाळासाहेब, ह्याला तुम्ही ह्या पोराला ओळखला? होय. अहो यो अमोल जाधवाचा. ह्याच्या घरची परिस्थिती बाळासाहेब अत्यंत गरिबीची आहे. ही पोरगं एवढं शिकून MA BEd शिकून रोजगाराला जातं या. ह्यानं 4 रुपये कमवून आणावं होतं तेव्हा ह्याच्या घरातली चूल पेटते. आणि एवढं शिकून जरी पोरगं रोजगाराला जात असेल तर मग ह्या पोराचं तिथं वाटतंय आम्हाला विचार व्हावा त्या जागेसाठी. अहो बरं, एवढं शिकलाय आणि रोजगाराला लागतो म्हणजे शिक्षणाचा अपमानच आहे की हो. काय करता? अरे अमोल, राव ती MA BEd काय झालं म्हणतो यास? लाव नोकरीचं धंदा पाण्यात बघायचं, रोजगाराला कशा जायचं? हो बाळासाहेब, तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, पण काय करायचं? काहीतरी होईल म्हणून शिक्षण एवढं घेतलं, पण जिकडे जाईल तिकडं वशिला आणि पैशाशिवाय कोण काय बोलतच नाही. आणि धंदा पाण्याचा म्हणाल तर धंदा पाण्याला भांडवल लागते, ते पण नाही आपल्याकडं. ती परिस्थिती पण नाही माझी. आईबाला जगवण्यासाठी रोजगाराने कुठेतरी जावंच लागते. घरच्या शेतीची कामं करून घरातली कामं बघून पुन्हा लोकांच्यात वेळ मिळाला तर कामाला जाते आणि 4 रुपये कमवून आणून घर चालवते. मग एवढं हुशार होत करू पोरगा ह्याचा कुठेतरी विचार व्हावा. होय बाळासाहेब, म्हणून नाही तुम्ही त्या मुख्याध्यापकाला सांगून नाही ह्याला तिथे चिटका बघा. शिक्षक म्हणून? हा. अहो बबनराव, तसं कसं चिटकवायचं? तसं कसं म्हणजे? हो का बाळासाहेब, आम्ही आजपर्यंत आमचं वैयक्तिक काम घेऊन तुमच्यापाशी काय आलेलं नाही. आणि आतापर्यंत आलो ती सामाजिक कामच घेऊन आलो या. हे पण सामाजिक काम आहे. एखाद्या गोरगरिबाचं काम झालं तर तेवढीच बाळासाहेब तुमच्या पदारात पुण्याई पडेल. घ्या तेवढी पुण्याई बांधून. हां. आणि बाळासाहेब, गावात सगळा तुमच्या शब्दाला मान आहे की मग मग हा शब्द कशाला डावलायचा सांगा बरं. एवढं काम झालं पाहिजे बघा बाळासाहेब. बबनराव, तुम्ही वैयक्तिक काम घेऊन नाही आला कधी? अहो पण आम्हाला पण काहीतरी अडचणी असते त्या. अडचणी? आता बाळासाहेब ह्याच्यात कसली अडचण आल्या काय रे बाबण्या? हो का बाळासाहेब, अख्ख्या पंचकृषीत शब्द झेलणारा आणि शब्दाला जागणारा माणूस म्हणून तुमची ख्याती आहे. तेव्हा तुम्ही आमच्यासाठी एवढा शब्द हे झेलावा लागतो बा. अहो बबनराव, तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे हो, पण मी पण कुणाला वचन दिलंय. हो बाळासाहेब, ते वचना बिचना काय सांगू नका. ती गेला प्रभू रामचंद्रांचा आणि राजा हरिश्चंद्राचा वचनाचा जमाना. आजकालच्या जमान्यात कोण वचन घेतंय आणि घेतंय हो? कोण पाळत बसतं या? माणसाला बाळासाहेब रात्री काय खाल्लं ती सकाळ देण्यात राहत नाही. काय बाळासाहेब, गोरगरिबाची काम झालं त्याची पुण्याही लागेल आपल्याला, तेवढी घ्या बांधून तुम्ही. अहो बबनराव बघितलं ना, पण पण बाळासाहेब,
तुम्ही तुमच्या पणासाठी आम्हाला काहीतरी वेगळं पण करायला लावू नका. बघा बाळासाहेब, कधी नवं ते आम्ही तुम्हाला शब्द टाकलाय, तो पण सामाजिक हिताचा. तो शब्द झेलायचा का कोलायचा ही तुम्ही ठरवा. आणि बाळासाहेब, आमची चूक झाली, आम्ही आलो एवढं ही सामाजिक काम घेऊन तुमच्याकडे आलो. ती जर तुमच्यानं होत नसेल आणि तुम्हाला ते करायचं नसेल तर आम्ही पुन्हा असलं सामाजिक काम घेऊन कधी तुमच्या घराची पायरी चढणार नाही. नमस्कार, येतो मी. होय बाळासाहेब, या पोराबीच्या गरिबीची जाणीव ठेवायची का वचन पाळायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. आम्ही येतो बघा. बाळासाहेब, माझ्या आधीच तुम्ही येऊन थांबलाय व्हय इथं? थांबली दीपाली. सॉरी बरं का, मलाच यायला उशीर झाला. हो दीपाली, तुम्ही कशा सॉरी म्हणताय? बरं चला की, जायचंय ना आपल्याला. जायचं आहे पण बाळासाहेब आलो मी, चला जाऊया. आपण किती उशीर? नाही बाळासाहेब, आज पहिलाच दिवस ना, आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा होता आणि शेजार पाजाऱ्यांना भेटायचं होतं. बरं भेटून झाली ना? हो झाले की. बस गाडी. अहो बाळासाहेब, पण आपण जायचंय ना? दीपाली जाणार होतो होतो म्हणजे जायचं आहे दीपाली. मी ह्याला सोडून आलो, तोवर तुम्ही इथंच थांबा. अहो पण मी आलो लगेच माघारी. सगळी कामं झाली, आता घरी जातो. बाळासाहेब इकडे. का चालू आता घरी? रानात नालो जरा. घरी चाललाय वय? बर बर बर. अहो तुम्ही तुमच्या माणसाला शिक्षक बनवणार होता नाही? तो माणूस रस्त्याच्या कडेला उभा होता. रस्त्याच्या कडेला? कोण रे? अहो ते दीपाली काय तर नाही बघा, दीपाली. ती रस्त्याच्या कडेला उभं होती. रस्त्याच्या कडेला? तिने साडी नेसली का? साडी, हा बरोबर बरोबर, साडी घातली होती. तेच ते काहीतरी तिथं उभं होते. काय होते मला काय माहित नाही, म्हणून तुम्हाला कळवावं म्हणून सांगितलं. असं बी तिला उभे अजून केलं पाहिजे मला. ए ना मग सर जाऊ दे मला. अहो कुठं? मी पण येतो, चला की. अरे जा की, काम धंदा बघ जा सर. काहीतरी गडबडच चाललं. कुठं चाललो होतो? इकडं चाललो होतो का इकडं? हा इकडं चाललोय. लक्षात असते माझ्या. इकडं. हो दीपाली, तुम्ही अजून थांबलाय सवी? घरी जायचं नव्हतं का? अहो बाळासाहेब, तुम्हीच म्हणला ना सकाळी इथं थांबा म्हणून. म्हणलो दीपाली, आपण येळ की झाला. बाळासाहेब, तुम्ही थांबा म्हणलाय आणि मी घरी जाईन का? बाळासाहेब, जरा उशीर झालाय, पण जाऊया ना शाळेवर. शाळेवर? दीपाली, आपल्याला नाही जायचं शाळेवर. नाही जायचं म्हणजे? म्हणजे मुख्याध्यापकाने शिक्षक म्हणून अमोलची निवड केली. हो सकाळी तुम्ही अमोलला म्हणून घेऊन गेला का? हो, म्हणूनच घेऊन गेलो त्याला. म्हणजे अमोलला तुम्हीच शिक्षक म्हणून घ्यायला लावलं का? दीपाली, मी नाही निवड करायला लावली. मी फक्त तुमचं आणि अमोलचं नाव सुचवलेलं आणि त्यांना सांगितलेलं की ज्याला खरंच ह्या नोकरीची गरज आहे आणि जो खरं टॅलेंटेड आहे ते तुम्ही निवड करा. मग मुख्याध्यापकाने ह्या सगळ्याचा विचार करून अमोलची निवड केली. आणि असं पण दीपाली, वशिल्यापेक्षा ना ज्याला खरंच नोकरीची गरज आहे त्याला नोकरी भेटावी असं मला वाटतं.
बरं ठीक आहे बाळासाहेब, पण मला तुमच्याकडनं अपेक्षा होत्या. असू द्या, मी जाते. अहो दीपाली, नाराज नका हो. बाळासाहेब, मला माहिती आहे माझ्यापेक्षा नोकरीची अमोलला जास्त गरज होती. बाळासाहेब, तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला महत्त्व दिलं, ते मला आवडलं. त्यामुळे मी नाही नाराज झाले आणि तुम्ही पण नाराज होऊ नका.